राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. परवा एक बातमी वाचण्यात आली की रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी श्री रोहित पवार यांना त्यांचे आजोबा शरद पवार यांनी नेमले. मला आठवतं बहुधा 2024ची लोकसभेची निवडणूक असावी बहुधा, आणि कुणीतरी शरद पवारला सांगितलं की तुमचे आणि विखे पाटलाचे खूप चांगले संबंध होते आहेत. तर विखे पाटलांचे नातू म्हणजे डॉक्टर सुयश विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने ती जागा सोडावी. त्यावेळेस शरद पवारने एक उत्तर खूप चांगलं दिलं होतं. ते म्हणले, मी कशाला दुसऱ्याच्या नातवाला माझ्या मांडीवर बसवू. खरं आहे शरद पवार, शेवटी तुम्ही रोहित पवारलाच मांडीवर बसवणार आणि तुमचा वारसा चालवण्यासाठी सर्व अर्थाने रोहित पवारच योग्य आहेत. म्हणून तुम्ही त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसवलंय. ही इथून पुढचा रयत शिक्षण संस्थेचा कोण अध्यक्ष होईल याची नांदी आहे. म्हणजे 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण घेता यावं म्हणून ही रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आज याचा वटवृक्ष झालेला आहे. होळकरांनी, शिंदेनी, महाराष्ट्रातले आपले मोठमोठे वाडे यांना शिक्षण संस्थेला दिलेत. म्हणजे श्रीगोंद्याला पहा, त्याच्यानंतर त्या पारनेरच्या जवळ जे काही शिंदेंची दुसरी राजधानी म्हणली जाते तिथं सुद्धा पहा, किंवा वापगावला सुद्धा पहा, होळकरांनी दिले. मोठमोठ्या मराठी सरदारांनी, मराठी राजेरजवाड्यांनी देणग्या आणि जागा दिली. हा वटवृक्ष एवढा मोठा झाला आहे आणि आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला हे पवार कुटुंब लगेच हजर झालं. आत्ताच काही दिवसापूर्वी पुन्हा 3 वर्षासाठी माननीय शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मला सांगा, कर्मवीर भाऊराव पाटलाच्या वंशात कुणी नव्हतं का? अरे किमान त्या भाऊराव पाटलाच्या एखाद्या वंशाला तुमच्या एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेत चपराशीची तरी जागा दिली का? आणि दुसऱ्याच्या घराणेशाहीवर बोलताना तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही की तुम्ही रोहित पवारला त्याच्यावर नेमलं? आणि हा रोहित पवार आता सध्या 7व्या आसमानावर आहे. खरं म्हणजे परवा त्याने एक वक्तव्य केलं. काय केलं की पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिर्क नेतृत्व या देशाला लाभलं नाही. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी मोदीवर टीका केली. काय टीका केली की मोदीमुळे जणू काही आता पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ झाली. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे वक्तव्य केलं ते मेलोडी चॉकलेटविषयी, की लोकांना चॉकलेट खाऊन गप्प बसा म्हणतात. आता जनतेने ठरवायचं की चॉकलेट खायचं का रस्त्यावर उतरायचं. अरे तू पहिल्यांदा उतर ना, तू सायकल चालव ना. तुझ्या गाडीची किंमत काय, तुझ्या गाडीला डिझेल पेट्रोल काय लागतंय, ते 1 लिटरमध्ये किती किलोमीटर जाते. दुसऱ्याला कशाला तत्वज्ञान सांगतो. देशभर जे काही पेट्रोलियम पदार्थाचे भाव वाढले ते काय मोदीमुळे वाढलेत. इराणचं आणि अमेरिकेचं युद्ध काय मोदीमुळे झालेलं आहे. अरे तुझा जन्मही झाला नव्हता ज्यावेळेस आखाती देशात युद्ध पेटलं, त्यावेळेस आपल्या देशात सिमेंट मिळत नव्हतं. पुन्हा चुन्याच्या घाण्या काढून कामं लोकांनी केले. ते तुला आठवत नाही पण आम्हाला आठवतंय. त्यावेळेस तर तुमच्याच बापजाद्याचं आजा पंजाचं सरकार होतं ना. त्यावेळेस तुम्ही काय दिवे लावले. आणि आता तुम्ही सांगताय मोदीचं कणखर नेतृत्व आहे म्हणून तर 35 राष्ट्रांनी त्यांना त्यांच्या राष्ट्राचे सर्वोच्च बहुमान मोदीला दिलेले आहेत. अरे एक काळ जर कुणी भारतीय परदेशात गेला तर त्याचा भारतीय पासपोर्ट पाहिल्यावर अमेरिकेत तर त्याचे सगळे कपडे उतरून त्याची चेकिंग केली जायची.
आज परदेशामध्ये भारतीयांना कुणामुळं मान आहे? केवळ मोदीमुळं मान आहे. हे तुम्ही विसरलात. आणि लोकांना तुम्ही रस्त्यावर उतरा म्हणतात. अरे मोदीच्या भारतीय जनता पक्षात जायला तो कितीदा त्या दरवाजेपर्यंत जाऊन आला, सगळ्या जगाला माहिती आहे. पण मी म्हणलं ना, शेवटी पुत्रमोह. तसा शरद पवार साहेबांनी रोहित पवारला नेमलं. खरं सांगू का, मी माग एकदा संजय राऊत म्हणले होते की शरद पवार समजून घ्यायचे असतील. त्यांनी मला वाटतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला उद्देशून हे वाक्य उच्चारलं होतं की शरद पवार समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील. त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी, शरद पवार परवडले हो. त्यांचा उतारा तरी लोकांना माहिती आहे. पण रोहित पवार का काटा पाणी भी मांग नाही सकता. सगळ्यात डेंजरस पवार फॅमिलीत कोण असेल तर रोहित पवार आहे. कधी आपसात कोणाच्या भांडणं लावायचे सांगता येत नाही. दादाच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूचं सुद्धा भांडवल करून आपल्या नेतृत्वाची चमकोगिरी या माणसानं केलेली आहे. जोपर्यंत दादाकडून स्वार्थ होत होता तोपर्यंत कन्नडचा सहकारी साखर कारखाना ढापला. परवाच एकाने सांगितलं की मतदानाच्या दिवशी बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्याला यांनी सुट्टी दिली नाही. परवा सुनेत्राताईला मतदान करायला पाहिजे होतं, ढोंग हा जाऊन गावोगावी घोंगडी बैठक घेत होता आणि सुनेत्राताईला मतदान करत होता. मग बारामती ॲग्रोच्या लोकांना सार्वजनिक सुट्टी असताना तू का नाही मोकळं सोडलंस? रोहित पवार, मी म्हणलं ना, शरद पवार परवडले पण रोहित पवार परवडणार नाहीत या महाराष्ट्राला. हा रोहित पवार कधी सरड्यासारखा रंग बदल, सरडा सुद्धा लावजेल असा रोहित पवार आहे. मोदीवर टीका करण्याच्या अगोदर स्वतःकडे तू स्वतःच्या गिरिबांमध्ये तुला झाकून पाहायला पाहिजे होते की ज्या काँग्रेसचा तू उदव उदव करतो त्या काँग्रेसच्या काळात कितीदा दरवाढ झालेली आहे. आज युद्धजन्य परिस्थितीमध्ये जगावर हे संकट आलेलं आहे आणि त्याचं खापर तू मोदीवर फोडतोस. तुला क्षणभर असं वाटलं नाही की या भारतीय जनता पक्षात जाऊन आपलं राजकीय भवितव्य आपण सुधारावं म्हणून जो प्रयत्न करतो त्या मोदीवर तू हे खापर फोडतोयस? रोहित पवार, आम्हाला तुझं राजकारण कळतंय. त्याच्यामुळे मी म्हणलं ना की शरद पवारचं भागून गेलं. रोहित पवार हा भारतीय जनता पक्ष नवा आहे, तो घरात घुसून मारतोय, एवढं लक्षात ठेव. जाता जाता एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामधल्या समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमीने एक वक्तव्य काय केलेलं आहे की जनगण मन आणि वंदे मातरम यांच्याविषयी आम्हाला अकस नाही, यांच्याविषयी आम्हाला द्वेष नाही आहे, पण आमचा इस्लाम, आमचा अल्लाह याची परवानगी आम्हाला देत नाही, म्हणून आम्ही गाणार नाही. वंदे मातरम को कोई विरोध नहीं करते, जनगण मन हो, वंदे मातरम हो, परंतु धार्मिक चीज़ें अल्लाह के अलावा और किसी की वंदना करना मुसलमान को धर्म से मना है. बहुत सारे मुसलमान वंदे मातरम करते हैं, हम कहाँ मना कर रहे हैं, करें. लेकिन जो धार्मिक इंसान होगा वो अल्लाह के अलावा और किसी के आगे सर नहीं झुकाएगा और किसी को जो है किसी की वंदना नहीं करेगा. किती सोयीने आपल्या अल्लाला तिने पुढे केलं. अरे अबू आझमी, तुमचा अल्लाह तर तुम्हाला दारू प्यायची सुद्धा परवानगी देत नाही. तू छातीवर हात ठेवून सांग बरं, तू दारू पित नाहीस का? तुमचा अल्लाह तर तुम्हाला सूत घ्यायची म्हणजे व्याज घ्यायची सुद्धा परवानगी देत नाही. तू सांग बरं, तू व्याजाने पैसे किंवा बँकेत पैसे ठेवले नाहीस. अरे तुमच्या अल्लानं तर तुमच्या दाढीला आणि केसाला डाय सुद्धा लावायचं नाही सांगितलं, तू लावतोस की नाही सांग बरं? मग सोयीनुसार अल्लाला का पुढे करताय तुम्ही? तुम्ही एकदा धर्माच्या नावावर पाकिस्तान मागून घेतलं, तुम्ही भारतात राहता तर तुम्हाला जनगण मन म्हटलंच पाहिजे, तुम्हाला वंदे भारत म्हटलंच पाहिजे. आणि तू नाही मानणार असशील तर तुला स्वर्गवासी रमेश वांजळेचा फोटो पाठवून देतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की वांजळेने तुला भर विधानसभेमध्ये 2 थोबाडीत मारलेले आहेत. अबू आझमी, जास्ती लाड करायचे नाही. हिंदुस्तान में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. धन्यवाद.